जय शिवराय शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान योजनेबद्दल शासनाचे आज 2 शासन निर्णय आलेले आहेत. पण बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता हा उशीर झाल्यामुळे असं वाटायला लागलं होतं की नमो शेतकरी महासन्मान योजना बंद पडली का काय. कारण बरेच शेतकरी तशा कमेंट सुद्धा करू लागले. मात्र नमो शेतकरी सन्मान योजना बंद पडलेली नाही, तर त्यासाठी आता 2 शासन निर्णय आलेले आहेत आणि तेच शासन निर्णय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचे की नेमके शासन निर्णय काय आहेत. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर चला नेमके शासन निर्णय काय आहेत हे आपण समजून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, हे दोन्ही शासन निर्णय 9 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत. आता या शासन निर्णयामध्ये प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबविण्यास उपरोक्त वाचा क्रमांक येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. प्रस्तुत योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यासोबतच अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेतून अनुसूचित जाती या घटकाकरिता देण्यात येणाऱ्या लाभ भागासाठी स्वतंत्र लेखा शीर्ष उपलब्ध करून देण्यास महालेखाकार कार्यालयाने वाचा क्रमांक 2 येथील पत्राद्वारे मान्यता दिली आहे आणि त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता नवीन लेखा शीर्ष मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता त्यानुसार हा अनुसूचित जाती आणि दुसरा शासन निर्णय जो आहे तो अनुसूचित जमाती या दोन्हीसाठी आहे. आणि या शासन निर्णयामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाकरिता खालीलप्रमाणे नवीन लेखा शीर्ष मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच यापुढे लवकरात लवकर आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्तासुद्धा वितरित केला जाऊ शकतो. असे हे 2 शासन निर्णय आहेत. मित्रांनो, आपल्याला शासन निर्णय कसे वाटले नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.